श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आणि गवताच्या काडीपासून ते भगवान शंकरापर्यंत सगळीकडे अनेक रूपाने, अनेक रंगाने, अनेक नामाने आत्माच नटलेला आहे। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। हा जो भगवान श्रीकृष्ण आहे, ज्याला आपण श्रीरंग असंही म्हणतो, हा श्रीरंग या आत्म्याच्या स्वरूपामध्ये, या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये आणि या संपूर्ण जगतामध्ये सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे। प्राण्यांचे आकार वेगळे, नावं वेगळी, त्यांचे वेश वेगळे, त्यांचे रंग वेगळे, त्यांचे गुण वेगळे, त्यांचं कर्म वेगळं, त्या कर्माचं फळ वेगळं। हे सारं वैचित्र्य बघून जर एखाद्याने हा भेदच खरा आहे असं जर मानलं, तर त्याने कोटी जन्म जरी घेतले तरी त्याचा उद्धार होणे शक्य नाही आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून तो सुटणेही शक्य नाही। आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर आत्मा एकच आहे तर मग एवढ्या सगळ्या वस्तू, इतके सगळे जीव आणि एवढी सगळी सृष्टी कशी काय दिसते मग, नाही का? हे वैचित्र्य कसं जाणवतं? हे अनेकत्व कसं येतं? आता वास्तविक पाहता हे अनेकत्व नाहीच मुळे, ते सारं काही एकच आहे। परंतु आपण अशा काही भेदयुक्त नजरेने बघतो, म्हणून आपल्याला त्यामध्ये भेद लक्षात येतो। आता एक साधं उदाहरण घ्या, आपलं शरीरच बघा ना। शरीर कसं आहे हो? शरीराला हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, कपाळ आहे, केस आहेत, दात आहेत, जीभ आहे, तोंड आहे, ओठ आहेत, नाक आहे, पोट आहे, पाठ आहे, कंबर आहे। मग आता मला सांगा, हे सगळं वेगळेपण शरीराचं आपल्याला जाणवतंय ना? म्हणजे जरी प्रत्येक अवयव दिसायला वेगळा असला, हातासारखा पाय नाही, पायासारखे डोळे नाही, डोळ्यासारखा कान नाही, कानासारखे ओठ नाहीत, ओठासारखे केस नाहीत, म्हणजे या प्रत्येक अवयवांमध्ये भिन्नता आहे, पण अवयव म्हणजे वेगळे आहेत का? या सर्व अवयवांचं मिळून जे बनतं त्याला शरीर म्हणतात। तसं या जगामध्ये अनेक आकार, अनेक रंग, अनेक प्राणी, अनेक पक्षी, अनेक चराचर, सजीव निर्जीव अशी ही सृष्टी, पण या सर्वांचं मिळून जे बनतं त्याला ब्रह्म म्हणतात। जसं हात, पाय, नाक, डोळे, कान, ओठ, केस, दात या सर्वांचं मिळून जे बनतं त्याला शरीर म्हणतो। तसं या जगामध्ये अनेक रूप, अनेक नाम, अनेक रंग, अनेक कर्म या सर्वांनी युक्त असणारं जे आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात। आणि परब्रह्म म्हणजे काय? या ब्रह्माची ज्याने निर्मिती केली
ते परब्रह्म, म्हणजे या ब्रह्माचाही बाप ते परब्रह्म. म्हणून द्वैत आहे असं आपल्याला वाटतं, परंतु हे द्वैत नाही, हे सारं अद्वैत आहे. याच्यामध्ये वेगळेपणा आहे हे ठीक आहे, परंतु वेगळेपणा जरी असला तरी या सर्वांनी युक्त असणारं हे भगवंताचं स्वरूप आहे, किंवा ज्याला ब्रह्म म्हणतो, ज्याला परब्रह्म म्हणतो. आणखीन एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. एक हत्ती आलेला होता गावामध्ये, आणि काही आंधळी माणसं हत्ती पाहायला गेली होती. ज्याने त्या हत्तीच्या पायाला हात लावला तो म्हणाला हत्ती खांबासारखा आहे. ज्याने त्या हत्तीच्या सोंडेला हात लावला तो म्हणाला हत्ती पाईपासारखा आहे. ज्याने त्या हत्तीच्या शेपटीला हात लावला होता तो म्हणे हत्ती खराट्यासारखा आहे. ज्याने त्याच्या कानाला हात लावला तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. ज्याने त्याच्या पोटाला हात लावला तो म्हणाला हत्ती आभाळासारखा आहे. मग मला सांगा, पाय म्हणजे हत्ती का? सोंड म्हणजे हत्ती का? शेपूट म्हणजे हत्ती का? तर हे सगळे त्या हत्तीचे अवयव आहेत. या अवयवांनी युक्त असणारा हे सर्व मिळून जे काही होतं त्याला हत्ती म्हणतात. तसं प्राणी, पक्षी, माणसं, नाही का, सजीव, निर्जीव, झाडं, डोंगर, दर्या, नदी, नाले, सरोवर, समुद्र, हे सारे त्या भगवंताचे अवयव आहेत असं समजा, किंवा या सर्वांना मिळून एकत्रित असं जे असतं त्यालाच भगवंत म्हणायचं. म्हणून नुसती माणसं म्हणजे भगवंत नव्हे, नुसते प्राणी पक्षी म्हणजे भगवंत नव्हे, नुसती झाडं म्हणजे भगवंत नव्हे, नुसते डोंगर म्हणजे भगवंत नव्हे, तर या सर्वांचं मिळून एकत्रित असं जे स्वरूप होतं त्यालाच भगवंत म्हणायचं. आणि म्हणून इथे अनेकत्व दिसतं, पण अनेकत्व जरी असलं तरी त्या एकातूनच हे अनेकत्व दिसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना द्वैत संबंध शून्य, एक जिन्सी, एक रशी अशी वस्तू आहे असंच सांगायचं. म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये जे म्हणतो ना, प्रगट गुह्य बोले, त्यांनी भगवंताचं हे स्वरूप जे आहे, जे गुह्य आहे ते प्रगट केले. आणि ते म्हणतात डोंगर, दर्या, नदी, नाले, समुद्र, पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, पाणी, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे माणसं, सजीव, निर्जीव, चर, अचर, चल, अचल, हे सर्व जग म्हणजे भगवंताचंच स्वरूप आहे. आणि हे प्रगट जे गुह्य होतं ते त्यांनी उघड करून सांगितलं. तर खरा भगवंत कसा आहे, तर या सर्वांचा मिळून आहे आणि सर्वांच्या पलीकडे आहे. आमुचा प्रकृती पलीकडील भाव, जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणोनी. अथवा मी गा सकळ संबंध वाव, असं भगवान अर्जुनाला सांगतात.
ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि विज्ञान या सर्वाहून तो भगवंत वेगळा आहे हे सांगितले. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामध्ये फरक सांगितलेला आहे. पुरुष आणि प्रकृती यामध्ये फरक सांगितलेला आहे. उत्तम पुरुष हा क्षर आणि अक्षर यापेक्षा वेगळा आहे असं म्हटलेलं आहे. अशी अनेक प्रकारची उदाहरणं देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी त्या आत्मतत्वाचं आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. पण असं जरी असलं तरी हे वर्णन वाचून किंवा याचं अभ्यास करून श्रवण मनन करून ते आत्मतत्व आपल्याला कळत नाही हे तितकंच खरं आहे. कारण का आपलं मन बुद्धी कल्पना करू शकत नाहीत, कारण आपण सर्व प्रकृतीच्या अंगाचे आहोत आणि भगवंत हा प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून प्रकृतीच्या अंगाकडे असणाऱ्या माणसांना प्रकृतीच्या पलीकडच्या अंगावर असणाऱ्या भगवंताविषयी काहीही कल्पना देखील करणं शक्य होत नाही. त्यांच्या बुद्धीची त्यांच्या मनाची झेप तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्याला सगळ्या गोष्टींचं शब्दामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे आणि तरी पण शेवटी तेच म्हणतात की हे अवचनीय आहे, निर्वचनीय आहे. म्हणजे काय? वचनाने म्हणजे बोलून त्याचं स्वरूप सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना अद्वैत मात्र मुळीच मान्य नाही. ते काय म्हणतात? वरवर जरी आपल्याला हे द्वैत वाटत असलं तरी खऱ्या अर्थाने ते अद्वैत आहे. आणि अद्वैतवादी माणसं जे अद्वैत मांडतात तो अद्वैतवाद ज्ञानदेवांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं काय की जे दिसतं जग ते सुद्धा भगवंताचंच आहे किंवा ते म्हणजेच भगवंत. त्याने उदाहरण देऊन सांगितलं, हो का तरंग लहान परी सिंधूसी नाही भिन्न. ते म्हणतात ज्या लाटा आपल्याला दिसतात त्या समुद्रापासून वेगळ्या आहेत का हो? म्हणजे लाटा म्हणजे सुद्धा समुद्रच आहे की. मग त्यांना आपण समुद्र का म्हणत नाही, त्यांना लाटा का म्हणतो? म्हणून ज्ञानेश्वरांचा आक्षेप हा आहे की हे द्वैत नाहीच आहे मुळी. लाटा आणि समुद्र हे दोन दिसतात पण दोन नाहीतच, ते एकच आहे, अद्वैत आहे. फक्त फरक काय आहे? जेव्हा ते पाणी उसळून वर येतं तेव्हा त्याला आपण लाट म्हणतो आणि जेव्हा ते खाली बसतं तेव्हा त्याला समुद्र म्हणतो. मग समुद्र म्हणजे सुद्धा पाणीच आणि लाट म्हणजे सुद्धा पाणीच. मग दोन्ही ठिकाणी जर पाणीच आहे तर द्वैत आलं कुठं? मग अद्वैतच आहे ना. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं त्यांनी. सोन्याचा एक गोळा आहे, त्याला आपण सोन्याचा गोळा म्हणूया, आणि त्या सोन्याच्या गोळ्यापासून ते वितळवून त्याचे दागिने केले. आता दागिने जरी केले तरी ते सोन्यापासूनच केलेले आहेत. म्हणजे सोन्यातलं सोनं वेगळं आणि दागिन्यातलं सोनं वेगळं असं द्वैत आहे का हो? नाही. दोन्हीमध्ये सोनं एकच आहे, म्हणजे अद्वैतच आहे, एकच आहे. पण म्हणताना काय म्हणतो? हा सोन्याचा गोळा आणि तो गळ्यातला नेकलेस किंवा ही हातात घालायची बांगडी, हे पायात घालायचे पैंजण
आता मला सांगा, पैंजण म्हटलं काय, बांगडी म्हटलं काय, किंवा सोन्याचा गोळा म्हटलं काय, या 3 वस्तू वेगळ्या जरी दिसत असल्या तरी त्याच्यामध्ये वेगळेपण आहे कुठं? एकाच सोन्यापासून त्या बनलेल्या आहेत. म्हणून इथे द्वैत नाहीच, हे सारं अद्वैतच आहे. अगदी हेच दोन्ही उदाहरणं डोळ्यापुढे ठेवून आता तुम्ही माणसं, पक्षी, प्राणी, झाडं, डोंगर, दऱ्या, आता हे दिसताना जरी वेगळं दिसत असलं, त्यांची नावं जरी भिन्न असली, तरी हे वेगळे कुठे आहेत? त्या भगवंतापासूनच हे बनलेले आहेत, किंवा आपण म्हणू त्या भगवंताचंच अंग आहेत, किंवा त्याचंच हे अंश स्वरूप आहेत, कण स्वरूप आहेत. मग आता साखरेच्या पोत्यातून एक कणभर साखर खाली सांडली, बरोबर ना? मग पोत्यातली साखर वेगळी आणि हा साखरेचा कण वेगळा असं आहे का? हो, नाही. कण जरी असला तरी ती साखरच आहे, आणि पोत्यात एकत्र जरी असली तरी ती साखरच आहे. त्याप्रमाणे प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, झाडं म्हणा, माणसं म्हणा, हे जरी वेगवेगळे दिसत असले, त्यांचे रंग, रूप, आकार, नावं जरी वेगळी असली, तरी हे सर्व त्या भगवंताचंच स्वरूप आहे. आणि म्हणून या संपूर्ण जगामध्ये अद्वैतच आहे, हे ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.